आयेशाच्या वडिलांची स्वतःची मस्जिद, वडील एका कंपनीत नोकरीला आणि आई सुद्धा नर्सिंगची नोकरी करणारी. घरात तुलनेने कडवट जरी नसलं तरी इस्लाम पालनाबाबत स्वाभाविकच वातावरण आग्रही होतं. हडपसर भागात सय्यदनगरचा परिसर, धर्माची सीमा ओलांडून वागणं तिथे नामंजूर होतं. आयेशाचं शिक्षण स्थानिक उर्दू माध्यमाच्या शाळेत झालं, त्यामुळे हिजाब हा गणवेशाचाच भाग होता. पुढे किशोरवयात आल्यावर हिजाबच्या जागी बुरखा आला. मोठ्या वर्गातील इतर मुली शाळेत बुरख्यातच यायच्या, बुरख्यातच वावरायच्या. तोच प्रभाव आयेशावरही झाला आणि तिनेही बुरख्याचा वापर सुरू केला होता. 11वीत असतानाच तिचं लग्न पैगंबर शेख यांच्याशी ठरलं. तसं कुटुंबाने तिचं शिक्षण बंद केलं होतं, पण तिला 12वी करू दिलं तरच मी लग्न करीन अशी भूमिका पैगंबर यांनी घेतल्यामुळे आयेशाला विज्ञान शाखेत 12वीचं शिक्षण पूर्ण करता आलं. लग्न झाल्यावर इस्लामच्या पालनावरून तिचा पहिला सामना पैगंबर यांच्याशीच झाला. पैगंबर शेख पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता. धर्मपालनाच्या नावाखाली कडवटपणा पैगंबर यांना मान्य नव्हता, पण त्यांचा जोर जबरदस्तीवरही विश्वास नव्हता. घराबाहेर पडल्यावर आयेशा हमखास बुरख्यातच वावरत होती. पैगंबर यांची समाज माध्यमातील मांडणी खुल्या विचारांची आणि बायको बुरख्यात, दोघांमध्ये अनेकदा चर्चा व्हायची, वादही झाले. आयेशा पतीचं समाज माध्यमातलं लिखाण वाचत होती, स्वतःही अवांतर वाचन करत होती. तिच्यात बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आली आणि तिथे महिलांचं दमन सुरू झालं. बुरखा परिधान न केल्याने एका महिलेची हत्या केली गेल्याची घटना तिथे घडली. त्या घटनेनंतर आयेशाने ठाम निर्धार केला की यापुढे बुरखा परिधान करायचा नाही. समाजातून, माहेरातून कुरकुर झाली, विरोध झाला, पण आयेशाने आपला निर्णय बदलला नाही. उलट त्या पतीच्या सामाजिक कार्यकर्त्यातही खांद्याला खांदा लावून जोमाने काम करू लागल्या. बुरख्याची सक्ती कुराणातही नाही हे आयेशा यांना उमगलं होतं. पैगंबर शेख ज्या रोखठोक भूमिका घेतात त्यामुळे त्यांना हिंदू मुस्लिमातील दोन्ही बाजूंच्या कट्टरतावाद्यांकडून ट्रोल केलं जातं, धमकावलं जातं. या संघर्षात आयेशा खंबीरपणे पैगंबर यांच्या सोबत उभ्या आहेत. आयेशा पार्लर चालवतात. त्या म्हणतात, मला वैयक्तिक पातळीवर कधीच विद्वेषाचा अनुभव आला नाही, उलट माणसं जोडली जातात. या चळवळीचं लोक समर्थन करतात. आपल्या मुलींची नावंही त्यांनी अलिशा आणि आकांक्षा अशी ठेवली आहेत. पैगंबर शेख यांच्या सोबतीने कार्यरत राहिल्यानंतर आयेशा आता हळूहळू स्वतंत्रपणे काम करू लागल्या. हा बदल कशामुळे घडला तर कोणत्याही दबावाखाली न येता स्वतःतच एक विवेकी विचार प्रक्रिया आयेशा यांनी राबवली आणि धाडस करून सुरुवात बुरखा नाकारून केली. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायद्याने वागा लोक चळवळीचा फातिमा बी सावित्री पुरस्कार 2026 आयेशा शेख यांना घोषित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. शेख आणि पैगंबर शेख, आपल्या दोघांनाही विनंती आपण मंचावर यावं. सुषमा देशपांडे यांच्या हस्ते आपण आयेशा शेख यांचा सन्मान करतो आहोत. कायद्याने वागा लोकचळवळीचा फातिमा बी सावित्री पुरस्कार 2026 आयेशा शेख यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आयेशा, आपल्याला या पुरस्काराच्या निमित्ताने 2 शब्द बोलण्याची विनंती करणार आहे, पण तत्पूर्वी 2 शब्द पैगंबरजी तुमचंही ऐकायचे, पण आपण आयेशाचं आधी मनोगत इथे ऐकूया. त्यांचे डोळे भरून आलेत.
अस्सलामुअलैकुम, नमस्ते, जय शिवराय, जय भीम. मी आयशा पैगंबर शेख. आज हे माझा पहिला पुरस्कार आहे आणि ते पुरस्कार माझ्या मिस्टरांमुळे भेटले. हे पुरस्कार माझा नसून त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून भेटला आहे. मला तर बोलायचं खूप होतं आज, पण खूप नाही, आता मी पूर्ण गार पडले. मला खूप आनंद झाला. आनंद दिसतोच आहे. नाही, आता मी बुरका नाहीच घालणार, कारण मी ह्याच्यात कम्फर्टेबल आहे. आणि बुरका मला लहानपणीपासून ते उर्दू शाळेत होते, त्यामुळे मला बुरक्याची सवय लागली. 11वी 12वीत मी सायन्समध्ये गेले, तर तिथं कॉलेज ड्रेस होता, तिथं बुरका घालण्याची परमिशन नव्हती. सरांनी सांगितलं की बुरका नको घालू, तर मी बुरका बंद केला. तेव्हा पण मला काही वाटलं नाही, नॉर्मल वाटलं. ड्रेस कोडमध्ये मी कॉलेजमध्ये गेले, मला नॉर्मल वाटलं. पण नंतर लग्न झाल्यावर आमच्यात सगळ्या मुली बुरका घालतात, तर मी पण चालू केला. आणि आम्ही बुरक्यात खूप जागी फिरलो. अजंता वेरूळ, एरोळा, सगळे किल्ले वगैरे, सगळे शिवनेरी वगैरे, नाही, खूप जागी फिरले मी. म्हणजे ते सगळे फेसबुकवर आहेच. पण फिरता फिरता असं झालं की थोडंसं ह्यांना वाटायला लागलं की हे नाही. आम्ही पुण्यात एका हॉटेलमध्ये गेलो. रमजानमध्ये आमची शॉपिंग असते, सारखं त्या पुण्यात मदिना हॉटेलमध्ये आम्ही जायचो. मदिना एक दिवस असं झालं की मी मदिना हॉटेलमध्ये बसले जेवायला, आणि सगळे मुस्लिमच होते तिथे जेवायला बसले, आणि सगळे महिला बुरक्यामध्ये होत्या आणि मी एकटीच बिना बुरक्याची होती. तर यांनी म्हटलं, आज तुला कसं वाटतंय? तर ते मग मी त्यांना म्हटले की जे तुम्हाला वाटतंय ना आतापर्यंत, ते मला आज वाटतंय. म्हणजे यांना गुलामीचं प्रतीक वाटत होतं, ते मला त्या दिवशी कळलं की त्यांना का वाटते तसं. सगळ्या महिला बुरक्यात आणि मी बुरक्यात नव्हते. मला त्या दिवशी कळलं की या सगळ्या महिला गुलामीचे प्रतीक वाटतं ते असं. मी ते अफगाणिस्तानचा हल्ला जेव्हा तिथं एका महिलेला गोळी मारली गेली की बुरका न घातल्यामुळं. मग त्या दिवशीपासून मी ठरवलं की मी बुरका नाही घालणार. ह्याच्या पहिले यांचं 2-3 वर्षापासून लिखाण चालूच होतं बुरका विरोधात, पण ह्यांनी मला कधीच फोर्स केला नाही. ते म्हटले, जेव्हा तुझी मर्जी होईल, जेव्हा तू स्वतः त्या निर्णयावर ठाम होईल, तेव्हा तू स्वतः बुरका बंद करेल. आणि मी त्या दिवशी स्वतः बंद केला, ज्या दिवशी अफगाणिस्तानमध्ये एका महिलेला मारलं गेलं. ह्यांची मला कोणत्याच बाबतीत फोर्स नसतात, ते मला समजवतात, सगळं एकदम एक्सप्लेन करतात. मग मी स्वतः त्याच्यावर रिसर्च करते. म्हणजे मी लगेच त्यांचं मान्य नाही करत, भले ते किती पण वाचून कर, पण मी पण त्याच्यावर खूप सर्च करते. आणि मग मला ती मान्य झाली तर मी ती गोष्ट मान्य करते. तर जसं काय बुरका. आणि दुसरं, माझ्या मुलीचं नाव दुसरं आकांक्षा, तिच्या नावाला माझा पण विरोध होता की एका मुलीचं नाव आकांक्षा आणि एका मुलीचं नाव आलिशा, दुसऱ्या मुलीचं नाव आकांक्षा. कसं वाटतंय? आपल्या फॅमिलीत पण मला खूप बोलत होते की हे हिंदू नाव आहे, असं आहे तसं आहे. पण ह्यांनी मला एक्सप्लेन केलं. मग मी माझ्या पप्पाला सांगितलं की हे असं नाव ठेवताय. तर माझ्या पप्पानी त्यांचे मित्र आलिम आहे त्यांना सांगितलं. मग त्यांनी म्हटलं की नाम में कुछ नहीं रहता है, सब अपने संस्कार म्हणजे सब सीरत में रहता है, अपने जो अपन बच्चों को सिखाएंगे वो उसमें उतना. तो मैं बोले आम्ही तर संस्कार चांगले देणारच आहे, मग नावात काय? म्हणून आम्ही नाव पण ठेवला आकांक्षा. नाव माझ्या छोट्या मुलीचं नाव आकांक्षा ठेवला. बाकी मी आज स्टेज डेअरिंग बिलकुल नाहीये मला. मी पूर्ण लिखाण खूप मोठं लिहून आले. मी लिहू शकते चांगलं, पण बोलू शकत नाही. माझं लिखाण खूप चांगलंच होतं. 10-15 मिनिटं गेले असते बोलायला, बघून बोलले असते तर, पण मोबाईलच नाही बघितलं. हां, चालते. थँक्यू, मनापासून धन्यवाद सर तुमचं पण, मला या पुरस्काराचे हकदार केलं त्याबद्दल. आणि तुमचे पण धन्यवाद. याच्या पुढे मी अजून, आणि प्लस माझ्या मुलीचं पण मला खूप साथ आहे. माझ्या दोघी मुली मला सोडतात
आजीकडे राहतात, त्यामुळे मी यांच्यासोबत सगळीकडे जाते, सगळे प्रोग्राम अटेंड करते. यांच्यामुळं पण मला खूप प्रोग्राम अटेंड करता येतं, त्यामुळे यांचे पण धन्यवाद माझ्या पोरींचे. चला, धन्यवाद, थँक्यू.